स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर रायगडचा पालकमंत्री कोण हा वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेलाच मिळावं अशी भूमिका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मांडलेली आहे। 15 ऑगस्टला भरत गोगावलेंनाच झेंडावंदन करायला मिळावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तर 15 ऑगस्ट पूर्वी हा प्रश्न सोडवला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। तर गोगावले यांनाही लवकरच तिढा सुटेल अशी खात्री वाटते। या मुद्द्यावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंनी मात्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिलाय। आजही वैयक्तिक एक शिवसैनिक म्हणून आणि शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता म्हणून आज देखील माझी मनापासूनची हीच इच्छा आहे की भरतशेठ गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजे। झेंडावंदनाचा मान देखील भरतशेठ गोगावलेंनाच मिळावा ही आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी राहणार आहे। तिढा सुटावा यासाठी सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि मला वाटतं कदाचित 15 ऑगस्टच्या अगोदर हा तिढा सोडवला जाईल आपल्या या तिन्ही नेत्यांच्या बरोबर असं वाटतंय। असाच संघर्ष नाशिक जिल्ह्याचा सुद्धा आहे। तिथेही राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेतल्याच पक्षांमध्ये जी आहे ती दरी आहे, त्यामुळे पालकमंत्री पदाचा तिथलाही तिढा सुटला। ज्या वेळेला रायगडचं सुटेल त्यावेळेला तिथला पण सुटेल। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या प्रकरणी मोठा ट्विस्ट